Now let's see problem number 14. काय बघा, a moving coil galvanometer has fitted with a rectangular coil having 50 turns and dimension of 5 by 3 centimeter square. So we have a moving coil galvanometer. Moving coil galvanometer, how is that? Moving coil galvanometer कसा असतो आपण डिस्कस केलं. Its construction and working हे आपण डिस्कस केलेलं. In which we have rectangular coil like this with several number of turns of coil. अशी several number of turns of coil असते, which is placed in a radial magnetic field. अशी आपण radial magnetic field मध्ये coil ठेवलेली असते. तिचे number of turns तुम्हाला दिलेले आहेत. 50 number of turns are there given to us. And the size of that rectangular coil means its cross sectional area. By that length into breadth we can find. एरिया किती दिले बघा, 5 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर म्हणजेच किती 15 सेंटीमीटर स्क्वेअर. 5 बाय 3 त्याची लेंथ आणि ब्रेथ 5 बाय 3 सेंटीमीटर असं दिलेले आहे. त्याच्यावरून आपण त्याचा एरिया काढू शकतो. ओके. द रेडियल मॅग्नेटिक फील्ड इन विच कॉइल इज सस्पेंडेड इज 0.05 वेबर पर मीटर स्क्वेअर. द रेडियल मॅग्नेटिक फील्ड which is applied, radial magnetic field, that is you see like this, the magnetic field which is applied, okay, that is we have 0.05 Weber per meter square. The translational torsional constant of spring is 1.5. Torsional constant you represent it by K or C. K किंवा C ना आपण दाखवतो. तो काय असतो, तर ही कॉइल जी सस्पेंड केलेली असते, when it turn this वायरचा तो ट्विस्ट कॉन्स्टंट असतो किंवा टॉर्शनल कॉन्स्टंट. तो किती दिला आहे 1.5 into 10 raised to minus 9. 1.5 न्यूटन मीटर पर डिग्री. न्यूटन मीटर पर डिग्री. ओके. So that is the torsional constant provided to us. Obtain the current required pass through the galvanometer so as to produce deflection of 30 degree. So we are asked here to find out current, okay, for getting the deflection that is 30 degree. 30 degree deflection साठी किती करंट पास करावा लागेल असा हा क्वेश्चन आहे. So these are the given things. बरोबर आहे, कळलं तुम्हाला? Okay. So by the principle of moving coil galvanometer, you know that इथे जो टॉर्क ऍक्ट होतो ना बघा, या कॉइल थ्रू ज्यावेळी करंट जातो आपण डिस्कस केलेलं, याच्यावर फोर्सेस ऍक्ट होतात या आणि या बाजूवर विच आर इक्वल अँड अपोजिट. त्यामुळे तिथे टॉर्क निर्माण होतो. तो टॉर्क किती असतो, NIBA, निबा असं लक्षात ठेवा. टॉर्क ऍक्टिंग ऑन कॉइल रोटेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड, निबा इतका ऍक्ट होतो. त्याला बॅलन्स कोण करतंय, हा टॉर्क कॉन्स्टंट त्या स्प्रिंगचा जो किती असतो, तो टॉर्क कॉन्स्टंट K इंटू थीटा इतका असतो. म्हणजे K थीटा इज इक्वल टू निबा असते, लक्षात घ्या. ओके. सो बाय प्रिन्सिपल ऑफ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर MCG, बाय प्रिन्सिपल ऑफ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर व्हॉट वी हॅव, K थीटा इज इक्वल टू काय असते, NIBA असते. म्हणजे इथं I इज इक्वल टू काय आहे, करंट काढायचं ना आपल्याला, करंट इज इक्वल टू काय येतो बघा, K थीटा अपॉन NBA. बरोबर आहे. C किंवा K ने रिप्रेझेंट केलं तरी चालतंय, टॉर्शनल कॉन्स्टंट. सो आपल्याला I काढायचा आहे. सो देयरफॉर I इज इक्वल टू K किती आहे बघा, पुट द व्हॅल्यूज 1.5 into 10 raised to minus 9. थीटा इज 30 डिग्री. आता हे मी 30 डिग्रीतच घेतो, लक्षात घ्या, कारण इथं जो टॉर्शनल कॉन्स्टंट दिलाय तो पर डिग्री दिलाय. हा काय वेळा पर रॅडियन देतात. रॅडियन दिलं असतं तर 30 डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्ट करायला लागलं असतं. इथे कन्वर्ट करायची गरज नाही बिकॉज इट इज गिवन इन डिग्री इटसेल्फ. हियर हाऊ मच वी हॅव, दॅट इज 50. B that is 0.05 and the cross sectional area B where written it is, that is 15 centimeter square. We have to convert that to meter square. किती होणार, 10 raised to, फक्त सेंटीमीटर असेल तर -2 होते. सेंटीमीटर स्क्वेअर 10 raised to -4
सेंटीमीटरचं मीटर केलं की 10⁻². स्क्वेअर आहे त्याचा, मल्टिपल आहे, डबल टाइम्स 10⁻². सो दिस वी हॅव टू सिम्प्लिफाय. हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. सो हे सिंपल आहे, डायरेक्टलीच उत्तर येते बघा. हे 15 10 ओके 1.5 10 15 हे 10 येईल राईट. या 0 मुळे आणि या 0 मुळे हा 5 होईल. ओके म्हणजे 25 होईल राईट. सो 30 ला 25 ने डिवाइड केलं 1.2 होईल. आणि 10⁻⁻4 जर 1 घेतलं तर +4 होईल म्हणजे 10⁻⁻5 इतके अँपिअर येईल. राईट. बघा व्हॅल्यूज पुट केल्याने कसं सिम्प्लिफाय केलं कळालं. काय काय केलं. सो 1.5 10 ला इथं आलं. हे 10 आणि या 50 चा एक 0 मुळे 0.05 ला 5 लिहिलं. 5 5 ला 25 ने डिवाइड केलं 1.2 into 10⁻⁻5 अँपिअर. सो दॅट इज द करंट. काल व्हॅल्यूज पुट करा आणि तुम्ही वाटल्यास तुमच्या पद्धतीने सिम्प्लिफाय करा. दिस इज द वे दॅट आय सिम्प्लिफाय. ओके यू कॅन सिम्प्लिफाय बाय युअर ओन. फक्त पटकन सोडवता पण आलं पाहिजे. सो दिस इज सिंपल प्रॉब्लेम. फक्त फॉर्म्युला मात्र माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो लेट्स सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके हा प्रॉब्लेम नंबर किती होता 14. लेट्स सी द प्रॉब्लेम नंबर 15. A solenoid of length pi meter. Okay, we have solenoid. Solenoid, all of you know what is that? Device with n number of turns of coil having length greater than that of its diameter. So याचं तुम्हाला काय दिलेलं आहे. लेंथ दिलेलं आहे pi meter. Length of solenoid is given to us, that is pi meter. And 5 centimeter in diameter. आणि त्याचा हा जो diameter आहे, that diameter is given to us, that is 5 centimeter. Let me write that is also in meter. Okay. Has winding of 1000 turns and carries a current of 5 ampere. त्याच्यावर वाइंडिंग किती आहेत असे हे नंबर ऑफ वाइंडिंग्स 1000 and it carries a current of 5 ampere. That is given to us. Calculate the magnetic field along its axis. Magnetic field along its axis that we are supposed to find out here. So just yesterday we were discuss about solenoid. आपण solenoid बद्दल डिस्कस केलेलं. काय असतो आणि किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते along its axis. Okay, that relation we will derive by using Ampere's law. Along its axis किती मॅग्नेटिक फील्ड तयार होते हे आपण बघितलेलं. काय फॉर्म्युला याचा सांगा बघू. mu naught, we know that for solenoid E is equal to mu naught n I. किंवा हेच काय असते mu naught. हे n म्हणजे काय असते नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असते. लक्षात घ्या हे स्मॉल n म्हणजे. याच्यात व्हॅल्यूज पुट करा आणि सोडवा. सो mu naught is 4 pi into 10⁻⁷. Number of turns are 1000. Length, that is pi meter we have, and current is 5. So this pi get cancelled. 5 4s are 20. 20 into 1000 is 2 raised to 2 into 10⁻⁴. So if you simplify this, it will be 2 into 10⁻³ or Weber per meter square. Okay. डायमीटर इथे दिलं परंतु डायमीटरचा काही रोल नाही लक्षात घ्या. दिलं जरी असलं तरी बरोबर ना. बरोबर आहे ना कॅल्क्युलेशन. मुद्दाम हे L पाय दिले. सो पाय इझिली गेट कॅन्सल. 5 4s are 20. So 20 into 1000, that is 2 into 10⁻⁴. 2 as it is there. 10⁻⁴ चा 4 याच्यातून कट झालं तर -3. 2 into 10⁻³ बरोबर आहे काल. Then I think that problem number 17 सोडवला होता. 16 आहे. Let's see the problem number 16. Problem number 16 is related to toroid. Okay. So read and write the given thing first. A toroid of narrow radius of 10 centimeter has 1000 turns of wire.
a toroid of narrow radius of 10 centimeter has 1000 turns of wire. So toroid, you know, it is endless solenoid we have. Okay, याचे radius दिलेले आहे 10 centimeter. Number of turns, again here we have 1000 number of turns that are given to us. For a magnetic field 5 into 10 raised to minus 2 Tesla. Magnetic field, how much you need here? 5 into 10 raised to minus 2 Tesla. Inside that toroid you need this much magnetic field. So to get this much magnetic field, how much current that we are supposed to pass? इतकी मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असेल तर आपण करंट किती पास केला पाहिजे टोरॉइड थ्रू असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, सो हाऊ डू वी फाइंड दॅट? लेट्स सी. अगेन वी नो दॅट फॉर टोरॉइड ऑल्सो वी हॅव द रिलेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज म्यू नॉट एन आय. बरोबर आहे? टोरॉइड साठी देखील रिलेशन आपलं तेच आहे, म्यू नॉट एन आय. मग आपल्याला आय काढायचं आहे, तर आय इज इक्वल टू काय होणार बघा, बी अपॉन म्यू नॉट टाइम्स एन. ओके, and this B upon mu naught times N. This N means number of turns per unit length. आता per unit length toroid गोल असतो, R radius दिलेले आहे. So N actually काय आहे, small n म्हणजे काय असणार आहे, 2 pi R असणार आहे. लक्षात घ्या, small n म्हणजे काय असणार आहे, 2 pi R. इथं मी हे रेडियस सेंटीमीटरचं मीटर मध्ये लिहितो so that it will be easy to solve this. So therefore current is equal to B किती आहे बघा, 5 into 10 raised to minus 2 divided by mu naught is 4 pi into 10 raised to minus 7 into n is 10 raised to 3, 1000 म्हणजे 10 raised to 3. This is divided by 2 pi into 0.1, right? or this denominator च्या denominator मध्ये आहे तर वर घेऊन जाऊ शकतात. This is 2 pi into 0.1. So जे जाते ते कसं, pi will get cancelled. Okay, this is 2 to the 4. Then minus 7 plus 3 minus 4. Minus 4 if you take it up, plus 4 ना, plus 4 म्हणजे plus 2 होईल, म्हणजे 50 divided by किती राहते बघा 2. बरोबर ना? So the answer, if you simplify this, it will be equal to 25 ampere. You simplify by your own. तुम्ही सोडवा. Just don't write or copy just answer. You solve it by your own. तुम्ही सोडवा, simplify करा, okay, and get the answer. Cross check whether you get the same or not. तुमचा आन्सर तितकंच येते की नाही ते क्रॉस चेक करा. माझं चुकलं असेल तर मला सांगा. ओके, and if you are not getting the exact answer, okay, you just tell me, so we will see. Well, so that was problem number 16. Then problem number 17 already we were solved. Okay, so let's see now problem number 18. ठीक आहे, लिहिला काल कसा आन्सर. 18 number बघा. A wire loop of the form shown in the figure carries current I. So let me draw that diagram which is given here. How is that? We have a wire loop like this, okay, shown in figure, carries a current I. It carries a current I given to us. This carries a current I. Obtain the magnitude and direction of the magnetic field at P given. Okay, so you have to find out magnetic field at point P. P is where? Here is the P. At this point we want to find out the magnetic field for this current carrying coil. Okay, and we have given B is equal to mu naught I upon 2 pi R root 2. B का है परत सांगितलं.
Okay, so let me draw the figure. We will see later on what is there to calculate. Current passing through that wire is given here. It is shown like this. This angle is 270 we have. How much is this angle? This angle we have, that is 270 degree. 270 degree. Okay, and here we have angle between these two is 90. या दोघांच्यातला angle 90 आहे, या दोन लाईन मधला angle 90 आहे. Okay, so we have two elements. हा एक आहे, and the second part is this. Current passing through wire is like this we have. Okay, yes, now I got that. So कसं काढणार तुम्ही? Yes, tell me. R is the radius of this. Exactly circle आलं नाही, but ठीक आहे. R is the radius of this. You consider for a while, and now you try to find out the answer of this. How we can get the answer of this? Tell me. How we get the answer of this? काय करणार आपण? विचार करा आणि सांगा. You consider two parts, and you, by that way you can find out the total magnetic field at point P. पहिला तुम्ही हा पार्ट विसरा थोडा वेळ. This second part you forget about that, and you think about only this current carrying loop, which is not a complete loop, which is makes an angle 270 with this. Okay, 270 degree means in terms of pi, how much it is? किंवा असा पॉइंट झाला ना आपला, असा जर कर्व आर्क असेल, आर्कनी इथं सेंटरशी पॉइंट पी ला जी मॅग्नेटिक फील्ड असते त्याच्याशी किती असते आपला फॉर्म्युला? व्हॉट वॉज दॅट रिलेशन? द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 पाय का 4 पाय? ओके, in terms of theta, where theta is angle subtended by arc with the center. आपला फॉर्म्युला आहे ना, B because of current carrying coil जी कंप्लीट नाही आहे, सेमी सर्क्युलर आहे किंवा आर्क आहे, असा असेल तर हा फॉर्म्युला घेतो ना आपण. येस, इज इट राईट? मग आता 270 डिग्री म्हणजे किती इन टर्म्स ऑफ पाय? हाऊ मच इट इज? 270 डिग्री म्हणजे पायच्या टर्म मध्ये किती? लगेच आलं पाहिजे तुम्हाला. ओके, 0 पाय 180 नंतर परत 90 ऍड केलं की पाय बाय 2. पाय प्लस पाय बाय 2 इज 3 पाय बाय 2. आलं पाहिजे ना लगेच. सो B विल बी इक्वल टू किती येणार बघा? ऍज दिस अँगल इज 270, म्यू नॉट अपॉन 4 पाय I अपॉन R 3 पाय बाय 2. इज इट राईट? बरोबर आहे. थीटा बघा हे कुणामुळं? दिस इज बिकॉज ऑफ, यू कॅन से दिस इज द फॉर्म्युला that we can use here. So we can say here one line, magnetic field due to circular arc which makes angle theta that is equal to 3 pi by 2, that is 270 degree. हे 270 डिग्री दिलेलं आहे, त्याचा आपण हे कन्वर्ट करून काढू. तर B at point P because of circular arc किती येणार बघा? हे सोडवलं तर पाय पाय will get cancelled. So if you simplify this, this will be mu naught upon 4. This is 3I by 2R. Let me write like this, 3I by 2R. B at that point बरोबर आहे. हे कुणामुळे आलं? दिस इज बिकॉज ऑफ सर्क्युलर आर्क. हे फर्स्ट झालं. दिस विल बी माय फर्स्ट आन्सर. बरोबर आहे. ऍट दॅट पॉइंट P. आता आणखीन फक्त तेवढे सर्क्युलर कॉइलच आहे का बघा इथे? ही अशी करंट कॅरिंग काय इथं? हा स्ट्रेट पार्ट पण आहे ना. ओके, दिस सेकंड पार्ट इथून ते इथपर्यंतचा पार्ट जो आहे, आपण आता ही बी काढलं. ते कोणामुळे काढलं? याच्यामुळे काढलं, या सर्क्युलर कॉइलमुळे. आणि ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असणार आहे. ती कशी असणार आहे? या पॉइंट पी ला बिकॉज ऑफ सर्क्युलर आर्क इन द प्लेन अशी असणार आहे. बरोबर ना? इन द प्लेन ऑफ दॅट फिगर. आणि याच्यातून जो करंट चालला आहे त्याच्यामुळे पण इन द प्लेन तसंच असणार आहे. आर यू गेट माय पॉइंट? कळतं का? समजलं ना इथपर्यंतचा पार्ट? ओके, मग आता मला सांगा या स्ट्रेट वायर मुळे किती असणार? सपोज आता याला मी AB म्हणतो वाटतं. AB
स्ट्रेट कंडक्टर दूसरा पार्ट है. नाउ वी कैन से नाउ ड्यू टू करंट पासिंग थ्रू स्ट्रेट वायर AB. मग स्ट्रेट वायर मुळे स्ट्रेट कंडक्टर मुळे पास होणारा जो करंट आहे स्ट्रेट वायर म्हणून त्याच्यामुळे किती असतो मॅग्नेटिक फील्ड किती असते त्याच्यामुळे हाऊ मच इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर डू नॉट I अपॉन. आता इथं बघा हा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे याच्यापासून हे डिस्टन्स घेतलं पाहिजे मला. हे डिस्टन्स P चं सपोज इथून जे आहे हे CP त्याला D म्हणूया आपण दाखवलं नाही तिथं लेट्स से फॉर अ व्हाईल दॅट इज D म्हणजे काय देणार 2 पाय D बरोबर ना. स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर मुळे मॅग्नेटिक फील्ड किती असते म्यू नॉट I बाय 2 पाय D. दोन पॅरलल वायर साठी वगैरे केलं ना आपण. परंतु आता हे D ची व्हॅल्यू मला माहित नाही. आय वॉन्ट टू राईट दॅट इन टर्म्स ऑफ R. ओके सो लिहू शकतो का बघा आपण इन टर्म्स ऑफ R. D इन टर्म्स ऑफ R किती असणार किंवा हे बघा हे R आहे हे देखील R असणार राईट आणि हे 90 आहे. ओके तर ही बाजू किती येते टोटल R² प्लस R². बरोबर ना. हे 90 डिग्री इथं 90 डिग्री दिलेलं आहे त्यांनी म्हणजे AB ची लेंथ किती येते AB फ्रॉम द फिगर AB इज हाऊ मच फ्रॉम फिगर द व्हॅल्यू ऑफ AB इज इक्वल टू पायथागोरस यूज केलं तर R² प्लस R² 2R². त्याचा रूट येणार ना म्हणजे किती येणार AB ची लेंथ किती येणार √2R. AB ची लेंथ किती आहे √2R. आता याच्यातून हे नॉर्मल असं इथं टाकलेलं आहे आपण इथं परत नॉर्मल टाकलेलं आहे बरोबर आहे म्हणजे BC आणि CA हे दोन्ही काय इक्वल आहे म्हणजे ते √2R आहे तर BC ची व्हॅल्यू किती असणार देअरफॉर BC इज इक्वल किती असणार R बाय √2 बरोबर आहे का. हे BC काय असणार हाफ ऑफ दॅट √2R म्हणजे किती असणार R बाय √2. गॉट दिस कळलं काय BC ची व्हॅल्यू R बाय √2. मग आता D काढू शकतो ना मी D काढू शकतो. सो D ची व्हॅल्यू किती येते बघा देअरफॉर दिस D इज इक्वल टू काय ना पायथागोरस ना R² मायनस R बाय √2 चा स्क्वेअर. D² इज इक्वल टू R² मायनस R² बाय 2 म्हणजेच R² बाय काय येते 2 येते. त्याचा रूट घेतला तर D किती येणार R बाय √2. कल हे समजते का बघा हे तर फक्त पायथागोरस थोडं यूज करायचं आहे सिंपल आहे. पहिला हे 90 डिग्री इथं होता त्यामुळे पायथागोरस वापरून आपण AB लेंथ काढली डायरेक्टली लिहिले मी फ्रॉम द फिगर AB इज √2R. काल हे BC जे आहे मला D काढायचं होतं ना म्हणजे BC आणि CA हे दोन्ही इक्वल आहे. सो इथून इथपर्यंत हे डिस्टन्स आहे आपलं √2R. त्याच्या निम्म म्हणजे याला डिवायडेड बाय 2 केलं √2R बाय 2 म्हणजे R बाय √2 म्हणून हे किती झालं R बाय √2. आता हे R बाय √2 आहे हे R आहे मग इथं जर पायथागोरस वापरला तर R² इज इक्वल टू D² प्लस D². मला D करायचा आहे सो D² इज इक्वल टू करणार R² मायनस R बाय √2 चा स्क्वेअर जो R² बाय 2 आहे. हे सिम्प्लिफाय केलं परत तर मला व्हॅल्यू आली ही याचा रूट घेतला तर D ची व्हॅल्यू काय आली R बाय √2. आता ही व्हॅल्यू मी इथं पुट करणार काल देअरफॉर B ड्यू टू स्ट्रेट वायर सेकंड पार्ट मुळे B किती आहे हा फर्स्ट पार्ट मुळचा B आहे कुठला हा फर्स्ट पार्ट मुळचा B होता. सेकंड पार्ट मुळे किती येणार म्यू नॉट I अपॉन हे 2 पाय आणि D ची व्हॅल्यू किती आहे R अपॉन √2 आहे ते √2 वर जाणार काल ते √2 काय होईल वर जाईल. आता मग देअरफॉर टोटल मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट P इज इक्वल टू काय B ड्यू टू फर्स्ट पार्ट B ड्यू टू सेकंड पार्ट बरोबर का. टोटल मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी कोणामुळे असणार या कर्ड पाथ मुळे असणार या स्ट्रेट वायर मुळे असणार आणि ते दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये बघा इनसाइड द प्लेन ऑफ फिगर. राईट हँड थंब रूल नुसार बघा करंट असा गेला गोल तर B इथे असा आहे P पॉइंटला सर्क्युलर कॉइल मध्ये आणि स्ट्रेट कंडक्टर मधून असा चाललाय तर B असाच आहे याच बाजूला. सो बिकॉज ऑफ बोथ दिस current passing through that first part and second part direction of B is same so we can directly add them.
डायरेक्टली ऍड करायचं. आता दिस प्लस दिस यू डू दॅट. हे काय आहे? म्यू नॉट अपॉन, आता हे आहे तसं घेतो ना बेटर वे, म्हणजे तुम्हाला कसं होईल 4 पाय कॉमन काढायला बरं पडेल. ओके, लेट मी टेक ऍज इट इज दिस वन. म्यू नॉट अपॉन 4 पाय, म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर हे, आणि इथं ब्रॅकेट मध्ये काय होतं 3 पाय बाय 2. हे पहिल्या पार्ट मध्ये होतं. प्लस इथं किती आहे? म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर आहे इथे, आणि इथं √2 आहे. बरोबर आहे. आता याला मी काय करू शकतो? व्हॉट आय कॅन डू टू टेक कॉमन आउट 4 पाय आर. म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर कॉमन काढण्यासाठी याला 2 नी मल्टिप्लाय आणि 2 नी डिवाइड करतो. ओके, म्हणजे आता काय होईल? या दोन्हीतून मी म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर कॉमन काढू शकतो. आय कॅन टेक कॉमन आउट दॅट. सो इन ब्रॅकेट आय रिमेन विथ 3 पाय बाय 2 प्लस 2√2. बरोबर आहे, जर कॉमन काढायचं असेल तर. अदरवाइज यू कॅन कीप ऍज इट इज. तुम्हाला जर नाही काढायचं असेल तर ऍज इट इज पण तुम्ही ठेवू शकता, आणि तुम्ही ओके आहे तसं लिहू शकता. इट्स अप टू यू. किंवा हे सिम्प्लिफायर आहे ना, याच्यानुसार प्लस करून लिहिलं तरी चालेल. मेन काय माहित पाहिजे आपल्याला? हे काढणं, याचा फॉर्म्युला हा पहिला अँगल थीटा असेल तर. ओके, सेंटरला त्याचे किती मॅग्नेटिक फील्ड असते ते करता आलं पाहिजे, आणि स्ट्रेट वायर मुळे किती. ओके, इथं जर सपोज असं असतं, लक्षात घ्या या सेम प्रॉब्लेम मध्ये एक थोडं वेगळं पण वेगळ्या प्रकार दिला असता. हा करंट असा न दाखवता याच्यातून करंट असा चाललाय, आणि तोच करंट असा चाललाय असं दाखवलं असतं. ओके, जो असा चालला होता तो असा चालला असं दाखवलं असतं. तर या स्ट्रेट कंडक्टर मधून जाणाऱ्या करंट मुळे मॅग्नेटिक फील्ड या बाजूला असते, आउट ऑफ प्लेन बाहेर आले असते. याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ प्लेन आले असते B2, आणि B1 इनसाइड द प्लेन असते. म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड करताना तिथे काय झालं असतं? वजाबाकी झाली असते. लक्षात, प्लस आलं नसतं, मायनस आलं असतं. सेम प्रॉब्लेम बट लाईक दिस इफ इट इज आस्क्ड. कळालं? सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत विच यू हॅव टू कन्सिडर, ऑर विच ऑल्सो यू हॅव टू प्रॅक्टिस. तुम्हाला पण हे प्रश्न पडले पाहिजे की असं न डायरेक्शन घेता करंटची अशी घेतली असते तर काय झालं असतं. ओके, सो ऑल ऑफ यू गेट दिस. काल तुम्हाला कसं काढलंय हे. ओके, so you can simplify and write that simplified form of effective magnetic field at the point P due to those two parts. त्या दोन पार्ट मुळे किती मॅग्नेटिक फील्ड येईल हे तुम्ही लिहू शकता. Right. Then we will see the next problem number 19. Problem number 19, you see what is that? Two long parallel wires going into the plane of paper are separated by distance r. So separation between two wires is r we have, and carry current I in same direction. Show that magnitude of magnetic field at the point P equidistant from wire, subtending an angle theta from the plane containing the wire is B is equal to mu naught I upon pi r sin 2 theta. What is the direction of magnetic field? So what is actually here given? Two long straight current carrying conductors into the plane of paper, but we can't show like that, so we will show it is somewhat like this. So these are the two straight current carrying wires. Let's say ही पहिली वायर आणि दुसरी वायर माने आपण अशा आहेत. ओके, आणि याच्यातून सेम करंट सेम डिरेक्शन मध्ये चाललाय असं दाखवलंय. ओके, करंट पासिंग थ्रू बोथ दोज वायर इज सेम, कॉन्स्टंट सेम चाललाय, एकसारखा चाललाय असं दिलंय ना. कॅरी द करंट आय ईच इन सेम डायरेक्शन. या दोघांच्यातलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन दिस टू वायर इज गिवन टू अस आर. तो जे दिले ते समजणं पण गरजेचं आहे. शो दॅट मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी इक्विडिस्टन्स फ्रॉम टू वायर्स. ओके, subtending an angle theta. It means somewhere in between these two there we have one point P, and it subtends an angle theta. It subtends an angle theta. Okay, it subtends an angle theta from the plane containing the wires. ज्या प्लेन मध्ये त्या वायर आहेत त्याच्याशी तो पॉइंट P किती अँगल करतो? थीटा इतका अँगल करतो. ओके,
तर what we have to do, what we are asked here to show, then show that B at that point, या ठिकाणी या सेंटरला जी मॅग्नेटिक फील्ड असेल, that B we can get it by the relation mu naught I upon phi r sin of what is that 2 theta. हे इतकं असतं, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, हे तुम्हाला दाखवायचं आहे. This here it is asked to show that magnetic field at the center at the point P which is equidistant from both this, that is equal to mu naught I sin 2 theta by pi. So how we can show this? Okay, so that is the question, how we can show that magnetic field at the center for parallel straight current carrying conductor is this. Okay, इतकं येते, हे तुम्हाला ट्राय करायचं. So can you try this to get the answer for magnetic field at the center? हे किती येते याचा आन्सर तुम्ही सांगू शकाल का, करता येईल का बघा. अर्थ कळाला ना? फक्त आता इथे डायग्राम मध्ये जे दाखवलंय आणि ऍक्च्युअल मध्ये जे आहे त्याच्यात फरक लक्षात घ्या. या स्ट्रेट टू पॅरलल करंट कॅरिंग वायर्स आहेत इन द प्लेन, आणि पी इथं कुठेतरी मिडलला, पी मिडलला त्या दोन्ही वायरच्या, त्यांनी केलेला अँगल त्या दोन्ही वायरशी तो थीटा इतका दिला, तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी इतके असेल. हे तुम्हाला काढायचे. हाऊ यू कॅन शो दॅट? यस, हाऊ यू कॅन शो दिस? तुम्ही आता पी इथं मध्ये आहे, तर पी चं अंतर याच्यापासून किती आहे हे काढू शकता. ओके, आय विल गिव्ह यू हिंट, यू कॅन डू इट ॲज अन एक्सरसाइज. ओके, यू कॅन फाइंड मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ बोथ दिस टू. या दोघांच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड किती आहे, बिकॉज ऑफ फर्स्ट वायर सेकंड वायर. दॅट यू यूज द रिलेशन. ओके, त्या दोन्ही साठी रिलेशन यूज करा. आणि इथे लक्षात घ्या, इथून जाणारा करंट जो आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ प्लेन येईल पी ला. सिमिलरली इथं जो आहे करंट जाणारा, याच्यामुळे जर इथं असं बघितलं तर याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड या साईडला येईल, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड या बाजूला येईल. थिंक अबाउट दॅट. B1 and B2 they will be in opposite direction at the center at that point P. त्या दोघांची तुम्हाला ऍक्च्युअली वजाबाकी घ्यावी लागेल. So how we can find this total B? You just can find this answer. हे थोडंसं एक्स्ट्रा ऍज अ होमवर्क ट्राय करा. इफ यू डोंट गॉट दॅट देन टेल मी. नेक्स्ट आणखी पण दोन प्रॉब्लेम जे आहेत ते अशाच प्रकारचे आहेत, कन्सेप्च्युअल बेस. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 20 जो आहे, that also you see what is that given. I will just give you a hint, you try that. Figure shows problem number 20 बघा. याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 20 जो आहे याच्यामध्ये पण काय दिले बघा. फिगर शोज अ सेक्शन ऑफ व्हेरी लॉंग सिलेंड्रिकल वायर ऑफ डायमीटर A carrying a current I. The current density which in the direction of central axis of the wire varies linearly with radial distance. Okay, so this is a different kind of problem. So if we have here a cylinder, again one more concentric cylinder is shown over here. असं दाखवलेलं आहे. Then we have a radius of this inner cylinder, that is R, आणि outer cylinder हे जे आहे त्याची रेडियस A इतकी दाखवलेली आहे. Okay, length of this cylinder is L. Oh no, L is not given. Very long cylindrical wire of diameter A. That's a diameter A दिलेला आहे. Diameter is A. Diameter म्हटलेला आहे, तिथं रेडियस डायग्राम मध्ये दाखवलं. Anyway, carrying a current I. याच्यातून किती करंट चाललाय? I इतका करंट चाललाय. I इतका करंट flowing through this. परंतु हा कॉन्स्टंट करंट नाही आहे. What they said, the current carrying current I, the current density which is in the direction of current axis, central axis of the wire varies linearly with radial distance R from the axis according to the relation J is equal to J naught R by N. Okay. Actually, current density is varying here. Current density J is varying. Okay, with respect to R, and how it is varying, that is given here.
So current density at the center, and as you go away from this, it varies with this relation. या relation नुसार ती vary होते असं दिलेलं आहे आपल्याला. Okay, fine. Obtain the magnetic field B inside the wire at distance R from its center. So तुम्हाला magnetic field काढायची आहे at distance R, म्हणजे या पॉइंटला from the center पासून R इतक्या अंतरावर magnetic field काढायचं. How we can find this? First of all, you should know here, as a hint, you remember here few points. You should know what is J. J, current density, it means what we have? Current per unit area. Current density काय असते? Current per unit area असते. याच्यावरून जर बघितलं तर current ची व्हॅल्यू काय येते? J into A. Current that we will get, that is J into A. Now J is equal to, we have J naught R by A. So current will be J naught R by A. That we can write. Okay? Current that we can write as J ची value J naught R by A and into पुढे काय A. कळलं का? So that is the value of current. J naught R by A into A. J ची value put केली तर. परत तुम्ही कसं सोडवणार हे? How we can find here the magnetic field? To find the magnetic field here, to find B at distance R, we can use here what? Ampere's law. इथं जर तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर तुम्हाला काय यूज केलं पाहिजे? You must have to use an Ampere's law. Okay? And by using Ampere's law, we have to solve this problem. Ampere's law वापरून हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवला पाहिजे. कसा सोडवणार? आता लिनियरली तर तो तुमचा जे चेंज होत चालला. Current density is changing with respect to R by this relation. So we can solve this problem. काय केलं पाहिजे? कसं सोडवणार? Up to the 0 to R पर्यंत तुम्हाला टोटल करंट एलिमेंट काढला पाहिजे. 0 to R या सेंटर पासून R पर्यंत जो करंट एलिमेंट आहे तो काढला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला काय कन्सिडर केलं पाहिजे? एक स्मॉल ओके dr इतक्या थिकनेसचा कन्सिडर केला. सपोज आपण एक राउंड जो म्हणजे इथून लक्षात घ्या सेंटर पासून असं dr इतक्या थिकनेसचे असे आपण सर्क्युलर लूप्स घेतले अशी. ओके, सो ओव्हर टू ईच दिस लूप हाऊ मच करंट इज एनक्लोज या प्रत्येकाचा काढला पाहिजे. ओके, बिकॉज इट इज गोइंग टू व्हॅरी फ्रॉम सेंटर टू आर. जे हा तुमचा सेंटर पासून इकडे व्हॅरी होतो तो समान नाही आहे. सो या सेंटर मध्ये इथं किती आहे, इथं किती आहे, या सगळ्यांच्यासाठी तुम्हाला काय काढलं पाहिजे? करंट काढला पाहिजे. आणि मग त्या सगळ्यांचं इंटिग्रेशन आपण घेतलं पाहिजे. एकाचं काढा, बाकीच्यांचं इंटिग्रेशन घ्या, तर तुम्हाला येणार ते. कसं काढणार? आता सपोज मी एक छोटासा असा पार्ट घेतला, लेट्स से ऑफ सर्टन रेडियस आर, आणि त्याचा थिकनेस दाखवतो बघा. हा त्याचा एक छोटासा पार्ट असा घेतला, इथला आपला त्याचा थिकनेस आर इतका, सपोज डी आर इतका आहे. ओके, आणि त्याची रेडियस आपण आर इतके असं जर कन्सिडर केली, आर इतके रेडियस आणि डी आर इतका थिकनेस, म्हणजे याचा जो एरिया ऍक्च्युली तो काय येईल? तिथं जर एरिया लिहायचं म्हटलं तर काय येईल? तो 2 पाय आर डी आर असे येईल ना. 2 पाय आर सर्कम्फरन्स इंटू त्याचा थिकनेस केला तर मला त्याचं काय येईल? एरिया येईल. लक्षात घ्या. ओके, सो दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ आय दॅट वी गॉट. ती व्हॅल्यू तुम्हाला कशाची मिळेल? आय ची मिळेल. ओके, मग तो तुमचा जो करंट असणार, आता इथं मी परत ए लिहितो, तो तुमचा जो करंट असणार आहे त्या तेवढ्या पार्ट मध्ये त्याला आपण वाटल्यास डी आय म्हणूया. सो दॅट विल बी जे नॉट आर बाय ए, आणि हे 2 पाय आर डी आर इतके. ओके, बघा मग तुम्हाला काय करायचं आहे? अँपियर्स लॉ वापरून काढायचं आहे मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फील्ड कशी काढतो आपण? लाइन इंटीग्रल ऑफ मैग्नेटिक फील्ड ओवर क्लोज पाथ इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स टोटल करंट. ओके, हा टोटल करंट काढायचा आहे, म्हणजेच ऍक्च्युअली त्या डीआय चा काय घ्यायचं? इंटिग्रेशन घ्यायचं. लक्षात घ्या, इंटिग्रेशन ऑफ डीआय दॅट वी हॅव टू टेक हियर. ओके, अँड दिस यू आर सपोज टू सिम्प्लिफाय. हे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं. सो याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर काय येते बघा. ट्राय बाय टेकिंग इंटिग्रेशन ऑफ दिस. आपल्याला जो फायनल आन्सर आहे तिथपर्यंत येते का बघा, क्रॉस चेक करा. आवर फायनल आन्सर इज व्हॉट वी हॅव जे नॉट म्यू नॉट आर बाय 3a असा आन्सर आहे. ते येते का बघा.
त्या डीआयचं जर इंटिग्रेशन घेतलं, करून बघा तुम्ही पण, इंटिग्रेशन येते ना तुम्हाला, जे कॉन्स्टंट आहे ते आहे तसं ठेवायचं. ओके, सो तिथं 2π r² dr, r² dr चं इंटिग्रेशन येणार ऍक्च्युली r³/3 लिमिट 0 to r जर पुट केलं तर तेच येणार, म्हणजे काय लिमिट पुट करायची गरज नाही. जस्ट सिम्प्लिफाय दॅट अँड टेल मी हाऊ मच यू गेट द आन्सर. सिम्प्लिफाय केलं का तुम्ही त्याला इंटिग्रेट केला सपोज त्या बाजूला म्यू नॉट इंटिग्रेशन ऑफ डी आय, डी आय ची व्हॅल्यू वर दिले मी तिथं, त्याला इंटिग्रेट केलं तर काय येतंय ते लिहू शकता ना तुम्ही. इफ यू इंटिग्रेट दॅट, त्याच्यात जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर घ्या. इफ यू टेक कॉन्स्टंट आउट ऑफ दॅट इंटिग्रेशन, व्हॉट आर द कॉन्स्टंट देयर वी हॅव, याच्यात जर कॉन्स्टंट बघितलं तर जे नॉट, ओके, 2π i हे कॉन्स्टंट आहे. सो जे नॉट 2π/a काढला, r² dr चं इंटिग्रेशन येणार. इंटिग्रेशन फक्त कशाचं येणार, r² dr. सो इट विल बी r³/3. r² dr चं इंटिग्रेशन काय येईल, r³/3. ओके, सो दिस विल बी युअर लेफ्ट हँड साइड, म्हणजे या इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइडला येईल. आणि या बाजूला काय इंटिग्रेशन b dl. सो b तुम्हाला काढायचं आहे. ओके, मग तुम्ही तिथं व्हॅल्यू पुट करा आणि सिम्प्लिफाय करा ना. इंटिग्रेशन ऑफ डीएल जर केलं आर या पॉइंटला तर ते 2π आणि डीएल म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला टोटल लेंथ घेतली पाहिजे. सो आर डी आर ऍक्च्युली ते येणार आर डी आर. डीएल म्हणजे आर डी आर असं येणार, लक्षात घ्या. त्याचं इंटिग्रेशन केलं तर r²/2 येईल परत. A little bit here there is confusion. I will tell you this. But तिथपर्यंतचा पार्ट लक्षात घ्या. On the left side, what is there on the right side, that we will check. Once again we will check. Okay. Finally we get the answer of this after solving this. The magnetic field. Finally we are going to get, that is mu naught J naught. क्या है, mu naught J naught r/3. r² है क्या? r² है ना, mu naught J naught r²/, आता तेच येते ना बहुतेक. इकडे बघा, ऑन द लेफ्ट साइड जे इंटिग्रेशन ऑफ बी डीएल आहे. सो इंटिग्रेशन ऑफ बी डीएल मध्ये डीएल याचं जर आपण इंटिग्रेशन केलं तर काय येणार, 2πr येणार ना. b into 2πr येणार इंटिग्रेशन ऑफ dl केलं तर. सो दिस 2π will get cancelled with 2π out of this. r is get cancelled out of 1 now. Okay, so finally we get the answer, that is mu naught J naught r²/3a. तेच आन्सर आहे. ओके, यस. सो थोडस वेगळा हा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली दिस वॉज आस्क्ड इन वन ऑफ द JEE ऍडव्हान्स मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, तो टाकला आहे. बट here some mathematical relations, integration थोड़ा अंडरस्टँडिंग ची गरज आहे, लक्षात घ्या. then only you can able to find out the correct answer. सोडवलं तर येते. ओके, so that was the problem number 20. okay, and finally one more problem is there, last problem from this topic. अनसॉल्व मधला शेवटचा प्रॉब्लेम काय बघा. आता जो प्रॉब्लेम होता त्याच्याशी रिलेटेड. इन द अबोव प्रॉब्लेम, व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड बी इनसाइड द वायर ऍट अ डिस्टन्स r from its axis if the current density J is uniform across the cross section of wire. आता मगाशी काय होतं, करंट डेन्सिटी वॉज नॉट युनिफॉर्म, इट वॉज चेंजिंग. ती चेंज होत होती. J naught r/a या फॉर्म मध्ये तो फंक्शन होतं ना, J is J naught r/a असं घेतलेलं. बट नाउ दे सेड दॅट नाउ द करंट डेन्सिटी इज युनिफॉर्म. याच्या थ्रू आउट द करंट डेन्सिटी काय, युनिफॉर्म आहे. सो J इज इक्वल टू, वी नो दॅट I/a आहे.
J is equal to काय I by A. Therefore I will be equal to काय येणार आहे J into A येणार. I the current that will be equal to काय येणार J into A येणार. बरोबर ना. J is I by A current density म्हणजे आता हा J युनिफॉर्म आहे. There is no need to change the J. करंट जो चाललाय तो कॉन्स्टंटच असणार J into A इतका असणार. So this value you can put in again Ampere's law. Ampere's law मध्ये परत एकदा हे पुट करायचं आणि सोडवत जायचं. येते का बघा आन्सर तुम्हाला? यस. मगाशी जे सोडवलं ना तशाच प्रकारे सोडवायचं. इंटिग्रेशन ऑफ B dl is equal to mu naught times I. I म्हणजे आता काय घेणार J घेणार आपण आणि सोडवणार. बघा येते काय? So in terms of J, you are supposed to find the answer. कशाच्या टर्म मध्ये काढायचं आहे J च्या टर्म मध्ये काढायचं. So again you can use integration B dl is equal to mu naught I. आता टोटल करंट फक्त तुम्हाला याच्यामध्येच घ्यायचं लक्षात घ्या. बाहेरचा करंट घ्यायची गरज नाहीये इथे. We are not supposed to take the outside current because ampere लूप आपण कुठे काढणार R इतकं रेडियस घेऊन ही ampere लूप काढली. तर याच्यात जेवढा करंट आहे त्याच करंटचा विचार करणार आहोत आपण. बाहेरचा विचार करायची गरज नाहीये. Because we are going to find out B at this point. Okay? B because of current passing through R that much diameter of the radius of that wire. So the answer of that is given mu naught J R by pi. Answer of this, okay, is here given, that is mu naught J R upon pi. So whether we get the same answer or not, that you just cross check. हे फक्त तुम्ही क्रॉस चेक करा की आपल्याला तितकंच आन्सर येते की नाही. mu naught J R by pi. So whatever problems that I told you, okay, one or two problems that I told you to solve at home, okay, as a hint, you can follow or you can just use some reference books to get the answer of that. Previous problem also you once again check. अनेकदा चेक करा तेवढंच आन्सर येते की नाही. And this problem also you solve by using Ampere's law. Now next topic that we are going to discuss is magnetic materials. पुढचा जो टॉपिक आहे तो आपला कोणता आहे magnetic material. Only one thing that I will discuss with you, that an introductory part, की एखाद्या सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी ज्या असतात त्या कशामुळे असतात. ओके. वाय अ पर्टिक्युलर सबस्टन्स इज मॅग्नेटिक अँड फ्यू सबस्टन्सेस आर नॉट मॅग्नेटिक. सो ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम हे पहिलं कळणं गरजेचं आहे. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम हे तुम्हाला 11th मध्ये वगैरे झालं असेल थोडंफार. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. सो कोणताही तुम्ही जर सबस्टन्स घेतला, इफ यू टेक एनी सबस्टन्स, लेट्स से लाइक दिस, it is made up of what? Its atoms are there. Okay, suppose if I take this is a copper or aluminum or any substance, then definitely all of its constituents are what we have, its atoms. Copper असेल तर हे सगळे कसले आयटम असणार आहेत? कॉपरचे आयटम असणार आहेत. अल्युमिनियम असेल तर सगळे अल्युमिनियमचे आयटम असणार आहेत. बरोबर आहे. आता ॲटमचं स्ट्रक्चर बघितलं तर ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतंय? There is we have nucleus, and in nucleus there we have positively charged protons and uncharged neutrons. Nucleus मध्ये ते असतात. And electrons are circulating around the nucleus in various orbits. Okay, K, L, M, N, O, P or first, second, third orbit मध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. बरोबर आहे. आता इथं लक्षात घ्या, आपण या टॉपिक मध्ये देखील शिकलो मागच्या मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये, की एखादी करंट कॅरिंग कॉइल जी आहे ज्याच्यातून करंट जात असेल ना, कॉइल थ्रू, कंडक्टर थ्रू, एक वायर आहे सपोज असे लूप फॉर्म मध्ये, त्याच्या थ्रू जर करंट जात असेल तर अलॉंग इट्स ऍक्सिस काय तयार होते? मॅग्नेटिक डायपोल. त्याचं मॅग्नेटिक मोमेंट काढला आपण I × I. बरोबर आहे. करंट कॅरिंग कॉइल असेल तर त्याला मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस तयार होते आणि त्याचा मॅग्नेटिक मोमेंट इतका असतो. हे आपण बघितलं. मग आता मला सांगा, जसं हे आहे तसंच हे चार्जेस आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते गोल फिरालेत. इलेक्ट्रॉन्स हे काय आलेत? गोल फिरालेत. म्हणजे दे फॉर्म सर्क्युलेटिंग करंट. यांच्यामुळे ऍक्च्युली काय आहे तर सर्क्युलेटिंग करंट आहे ना. आणि या सर्क्युलेटिंग करंटमुळे लक्षात घ्या, जे इलेक्ट्रॉन्स असे गोल फिरालेत त्या सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन्समुळे, करंटमुळे अलॉंग इट्स ऍक्सिस काय तयार होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड तयार होणार.
बरोबर आहे. कोणताही ऍटम घ्या, त्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स गोल फिरालेत म्हणजे तो सर्क्युलेटिंग करंट तयार करायला आहे. Therefore, along the axis of that atom, a magnetic field is produced. बरोबर आहे. म्हणजे त्याला मॅग्नेटिक मोमेंट आहे. and the direction of magnetic moment you get by again right hand thumb rule. म्हणजे जर ते असे अँटी क्लॉकवाईज फिरत असतील तर मॅग्नेटिक मोमेंट इज आउटसाइड द प्लेन, परपेंडिक्युलर टू प्लेन अँड आउटसाइड असणार. क्लॉकवाईज फिरत असतील तर परपेंडिक्युलर टू प्लेन अँड इनसाइड द प्लेन असणार आहे. बरोबर आहे. सो दॅट इज द मॅग्नेटिक मोमेंट हियर दॅट वी हॅव. आता मॅग्नेटिक मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे ती इनहेरंट प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक सबस्टन्सची. ओके. आता हे जे आयटम असतात हे आयटम काय एका ठराविक डायरेक्शन मध्ये ओरिएंट असतात असं नाही आहे. कुठलाही तुम्ही सबस्टन्स घेतला तर त्याच्यामध्ये हे आयटम्स दे मे बी इन एनी वे एनी हाऊ अरेंज्ड. ओके. म्हणजे सपोज एक आयटम आहे त्याचा इलेक्ट्रॉन असा या ऑर्बिट मध्ये अशा डायरेक्शन मध्ये फिरत असेल तर दुसरा याच्या साईडचा आयटम त्याच्यासारखाच आहे. सो त्याचा पण इलेक्ट्रॉन तसाच फिरत असेल असं नाहीये. इट मे बी रिव्हॉल्विंग इन दिस डायरेक्शन. ओके. आर यू गेट माय पॉइंट? कळतं का बघा. सो एकाचा असा फिरत असेल तर एकाचा असंच, म्हणजे त्याचे मॅग्नेटिक मुवमेंट जे येणार आहेत ते कसे असणार आहे? रॅन्डम असणार आहेत ना, कोणत्याही डायरेक्शन मध्ये असणार आहेत. म्हणजे एकाचा मॅग्नेटिक मुवमेंट इकडे आहे तर दुसऱ्याचा इकडे आहे, एकाचा इकडे आहे तर एकाचा वर, एकाचा खाली आहे. ओके. असं कोणत्याही डायरेक्शन मध्ये कसे असणार आहेत मॅग्नेटिक मुवमेंट्स. आर यू एग्री विथ दिस? कळलं तुम्हाला? ओके. सो या प्रत्येक ऍटमचे मॅग्नेटिक मुवमेंट्स म्हणजे प्रत्येक ऍटम हा एक मॅग्नेट आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या. एव्हरी ऍटम इज अ स्मॉल मॅग्नेटिक डायपोल. प्रत्येक ऍटम हा एक स्मॉल मॅग्नेटिक डायपोल आहे आणि त्याला डायपोल मोमेंट आहे. त्याला काय? डायपोल मोमेंट आहे. आणि ती डायपोल मोमेंट मात्र काय आहे? ओव्हरऑल त्या सबस्टन्सची बघितली तर प्रत्येक ऍटमची रॅन्डम डिरेक्शन मध्ये आहे. ओके. मग अशा सगळ्या डायपोल मुवमेंट ज्या आहेत त्याच्या ओव्हरऑल या सबस्टन्सच्या या सगळ्यांची जर तुम्ही काय केला? बेरीज केला, कन्सिडरिंग देअर डायरेक्शन, इफ यू ऍड देम ऑल, एक वर आहे, खाली आहे, एक उजवीकडे आहे, एक डावीकडे आहे, इफ यू ऍड देम ऑल व्हॉट वुड बी द आन्सर दॅट वी मे गेट? 0. काल एक उजवीकडे आहे तर एक डावीकडे आहे, एक वर आहे तर एक खाली आहे, एक इकडे तिरका आहे तर एक इकडे आहे. सो ओव्हरऑल इफ यू ऍड देअर ऑल मॅग्नेटिक मुवमेंट्स सो डेफिनेटली दॅट वुड बी 0. मग टोटल डायपोल मोमेंट 0 आहे म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाही आहे सध्या. परंतु काही सबस्टन्स मध्ये ह्या असतात, लक्षात घ्या. प्रत्येक सबस्टन्स मध्ये हे 0 असते असं नाही आहे. काही सबस्टन्स मध्ये हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अगदी 0 नसतो, म्हणजे त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट त्याला ओरिजिनलीच आहे. मग हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशामुळे त्याच्यामध्ये निर्माण झाला? बिकॉज ऑफ ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये डायपोल मुवमेंट येण्याचं कारण कोण आहे? ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. पहिलं कारण, फर्स्ट. अँड द सेकंड रिझन इज स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या. सो एखाद्या सबस्टन्स मध्ये जो डायपोल मुवमेंट असतो हा कोणामुळे असतो? ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. कारण इलेक्ट्रॉन हे नुसताच गोल फिरत नसतात, ते स्वतःच्या ऍक्सिस भोवती पण हाफ स्पिन करत असतात, लक्षात घ्या. सो त्यांच्या स्पिनमुळे पण थोडा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असतो. तो अत्यंत कमी असतो. इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. आणि त्यांच्या ऑर्बिटल मोशनमुळे पण मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असतो. ओके. सो एखाद्या सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी ओरिजिनेट होण्याचं कारण ऑर्बिटल मोशन आणि स्पिन मोशन असते इलेक्ट्रॉनचं. मग त्याचा जर ओव्हरऑल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट 0 आला तर तो नॉर्मली मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत नाही. परंतु काही सबस्टन्स फॉर एक्झाम्पल आयर्न, निकेल, कोबाल्ट वगैरे घेतला, दोज आर फेरोमॅग्नेटिक, गुड मॅग्नेटिक सबस्टन्स. त्याच्यामध्ये इनहेरेंटलीच हा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काही ना काही येतो. सो दे शो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. त्यामुळे ते काय दाखवतात? मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपल्याला दाखवतात. सो काही दाखवतात, काही दाखवत नाहीत. दॅट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन दिस प्रॉपर्टी. सो बेसिकली काय कळणं गरजेचं येतं आपल्याला? दॅट how the magnetic properties are generated or present in a substance. The reason for that is this. क्या विचारता? The reason for origin of magnetism is orbital and spin motion of electron, only orbital motion, only spin motion, or none of the above. तुम्ही correct choose करू शकता option. Okay. So this is just origin of magnetism. ऍक्च्युअली डिटेल मध्ये या टॉपिक मध्ये आपल्याला काय लर्न करायचं बघा.
मॅग्नेटिक मटेरियल्स हा टॉपिक आहे. सुरुवातीला काही पॉइंट्स एक्सक्लूड पण केलेले आहेत सिलेबस मधले, बट येट वी विल डिस्कस दॅट ऑल्सो. टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेट इन अ मॅग्नेटिक फील्ड, तो पहिला पॉइंट आहे. देन वी आर गोइंग टू सी इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नेमका किती असतो फॉर अन इलेक्ट्रॉन विच इज सर्क्युलेटिंग अराउंड द न्यूक्लियस, ते आपण काढायचं आहे. त्याच्यामध्ये काही बोर मॅग्नेट्रॉन, गॅरोमॅग्नेटिक रेशो अशी काही पॉइंट्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. देन मॅग्नेटिक मटेरियल्स, देयर वी हॅव 3 डिफरंट काइंड्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं आहे. फेरोमॅग्नेटिक जे आहे, फेरोमॅग्नेटिझम, ते आपण डिटेलमध्ये थोडं शिकणार आहोत. तिथं क्युरीज लॉ वगैरे आहे थोडंफार. हिस्टेरिसिस लूपवर आधारित मॅग्नेटिक प्रॉपर्टीज त्या डिस्कस करायच्या. सो हा एक स्मॉल टॉपिक आहे. दिस इज स्मॉल बट स्मॉल टॉपिक. सो इन नेक्स्ट वीक ओके वी कॅन एबल टू फिनिश दॅट. बट टिल देन दिस टॉपिक विच वी लर्न, ओके, पहिला इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, यू प्रिपेअर इट वेल. त्याच्यामध्ये परत आणि व्यवस्थित तुम्ही नोट्स स्वतः लिहून काढा. ओके, क्लासमध्ये काही जणांनी लिहून घेतले, बट अगेन ही डिटेल प्रॉपरली लिहून घ्या. क्वेश्चन आन्सर सोडवा, त्यातले स्मॉल एमसीक्यू सोडवा, प्रॉब्लेम सोडवा, सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम्स, अनसॉल्व्ह प्रॉब्लेम्स परत एकदा रिपीटेडली सोडवा. काही डाऊट्स असतील तर परत विचारा. ठीक आहे.